2026च्या पहिल्याच दिवसाची सुरुवात आमची संतनगरी शेगाव इथल्या पालखीच्या सेवेपासून झाली. काल आमचे काही टाळकरी मंडळी दुर्गवाडा ते शेगाव पायी वारी करता निघाले होते. त्यांच्याकरिता भोजन प्रसाद घेऊन अमोल आणि मी निघालो होतो त्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी. अकोल्यातून डाबकी रोडने निघालो आणि पोचलो कसूऱ्याच्या गजानन महाराज मंदिरावर. या मंदिराशी आपलं एक जुनं नातं आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. इथं पोचल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि सर्वांसोबत प्रसाद घेतला. जेवण झाल्यानंतर मी पण त्यांच्यासोबत पायीवारीत निघालो. मन नदीमधून आम्ही पोचलो नागझरीला. गुमाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पोचलो विदर्भ पंढरी संतनगरी शेगाव. सेवाधारी प्रसादालयात एक कप चहा घेतला. आमच्या गावचा टाळकरी गट इथं आधीच पोचलेला होता. सर्वांनी युनिफॉर्म घातलेला होता. सर्वांना व्हिडिओ मध्ये घेतला आणि मंदिराच्या प्रांगणात आलो. गुरुवारे मास्कर बाबांच्या अमृततुल्य वाणीत पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. या अभंगाच्या गजरात गजानन महाराज पालखीमध्ये विराजमान झाले. टाळ मृदंगाच्या गजरात राजवैभव थाटात श्रींच्या नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली. परिक्रमा पूर्ण करून मंदिराच्या पश्चिम द्वारातून पालखी आतमध्ये आली. महाराजांच्या आरतीने आजच्या पालखीचा समारोप झाला. आपला टाळ संस्थानवर जमा केला आणि पोचलो आम्ही सेवाधारी प्रसादालयात. इथे आल्यानंतर श्रींचा प्रसाद घेतला. लोखंडे बुवासोबत एक फोटो काढला. एवढी भयानक गर्दी ओलांडून आम्ही पोचलो वाहनतळावर. इथे आपल्या गाडीमध्ये बसलो आणि निघालो परतीच्या वाटेवर. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.